नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा होममेड रेसिपीमध्ये। तर आज आपण नवीन रेसिपी बनवलेली आहे मेथीच्या भाजीची। तर व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओला आवडला तुम्हाला तर लाईक करा, सबस्क्राईब करा। नवीन नवीन रेसिपी आपल्या नेहमी येत असतात। चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया। तर आज बनवलेले आहेत आपण मेथीच्या भाजीचे कुरकुरीत असे वडे आणि वड्यांसोबत आपण बनवलेला आहे बाहेरून न आणता घरीच बनवलेला आहे टोमॅटो सॉस, ताजा आणि फ्रेश। त्यानंतर मी ते मस्त मेथीची भाजी घेतलेली आहे ताजी, ती व्यवस्थित अशी साफ करून घेतलेली आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेली आहे। त्यानंतर मी दुसरं साहित्य घेतलेलं आहे। इथे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 1 वाटी, बेसन पीठ अर्धी वाटी घेतलेली आहेत, तांदळाचं पीठ मी 2 ते 3 चम्मच घेतलेले आहेत, मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, लसूण कुटून घेतला, त्यानंतर इथे हिंग घेतलेला आहे, ओवा आणि हळद हे सर्व साहित्य मी घेतलेले आहे। तर मी मेथीची भाजी स्वच्छ धुवून घेतली होती, ती आता मी एकदम बारीक अशी कापून घेणार आहे। हे बघा, मी एकदम कोथिंबीरीसारखी अशी बारीक कापून घेतलेली आहे भाजी। त्यानंतर मी एक वाटीमध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेणार आहे। तर सर्वात आधी मी मेथीची भाजी टाकून घेते। भाजी काढून झालेली आहे। त्यानंतर मी इथे घेणार आहे गव्हाचे पीठ। गव्हाचे पीठ मी 1 वाटी घेतलेली होती। त्यानंतर बेसन पीठ मी ही छोटी अर्धी वाटी भरून घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे आपले एकदम वडे असे कुरकुरीत तयार होतील। जर तांदळाचे पीठ नसेल तर तुम्ही कॉर्नफ्लॉवर पण टाकू शकता, मक्याचं पीठ। तर इथे त्यानंतर मी इथे मिरचीचा ठेचा घेतलेला आहे, ठेचा, हिंग, ओवा, लसूण कुटून घेतलेला आहे आणि हळद हे सर्व साहित्य मी एकत्र करून घेणार आहे। शेवट मी टाकणार आहे चवीनुसार मीठ। हे सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत मिक्स करून घ्यायचे। पाणी आधी मिक्स करून घ्यायचं, नंतर पाणी थोडे थोडे करून मग टाकायचं। कडक भिजवायचं आहे, जास्त पातळ भिजवायचं नाही, त्यामुळे आपले वडे बिघडून थोडे थोडे पाणी टाकून पीठ भिजवून घेणार आहे। हे बघा, अशा पद्धतीमध्ये मी पीठ भिजवून घेतलेलं आहे। म्हणजे पातळ पण नाही आणि जास्त कडक पण नाही, असा गोळा तुम्ही पिठाचा तयार करून घेऊ शकतात। त्यामुळे वडे खूप छान बनतात। तर आता आपण वडे बनवायला घेऊया। इथे मी वडे बनवण्यासाठी थोडं तेल घेतलेलं आहे हाताला लावण्यासाठी। तर हाताला मी तेल लावून वडा बनवून घेणार आहे। वडा तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही चिप्पट आकारामध्ये पण बनवू शकतात किंवा एक छोटंसं छेद पाडून पण तुम्ही वडा बनवू शकतात। तर मी इथे एक छोटंसं असं छेद पाडलेलं आहे वड्याला आणि मस्त असा गोल आकारामध्ये मी वडा बनवलेला आहे। तुम्ही बघू शकतात किती छान असा वडा दिसत आहे। तर अशाच पद्धतीमध्ये मी संपूर्ण वडे बनवून घेणार आहे। ही अशा पद्धतीमध्ये मेथीच्या भाजीचे वडे बनवू शकतात आणि लहान मुलांना किंवा मोठ्यांनाही करून खायला देऊ शकतात। खूप छान चविष्ट लागतात। जे मेथीची भाजी खात नाही ते देखील खायला सुरुवात करतील। तर अशा पद्धतीमध्ये तुम्ही वडे बनवू शकतात। तर इथे मी असेच संपूर्ण वडे बनवून घेणार आहे। तर हे बघा, असे माझे वडे बनवून झालेले आहेत। तर खूप छान असे कलर पण दिसत आहे आणि वडे पण खूप छान आलेले आहे। चला तर मग आता मी वडे तळून घेते। तर इथे वडे तळण्यासाठी कढईमध्ये तेल ठेवलेलं होतं। आपल्याला एकदम कमी गॅस करून वडे तळून घ्यायचे आहेत। तर इथे मस्त तेल तापलेलं आहे। मी कमी गॅसवरतीच वडे तळून घेणार आहे। कुरकुरीत असे लाल होईपर्यंत वडे तळून घ्यायचे
आणि ह्या वड्यांना खूप कमी असं तेल लागतं, जास्त तेल लागत नाही. हे बघा, वड्यांचा कलर किती सुंदर असा दिसत आहे. एकदम कुरकुरीत वडे तयार होणार आहेत आपले. दिसायला बी खूप छान असे दिसत आहेत, तसेच खायलाही खूप छान लागतात. तर हे बघा, आपले मस्त कुरकुरीत असे वडे भाजून झालेले आहेत. तर मी आता हे वडे काढून घेते आणि दुसरे तळण्यासाठी टाकते. हे बघा, आपले कुरकुरीत असे वडे तयार झालेले आहेत. वड्यांसोबत आता आपण सॉस बनवायला घेऊया. तर इथे मी छान असे टमाटे घेतलेले आहेत. टमाट्यांना मी एक शिट्टी करून घेणार आहे कुकरमध्ये. लाल मिरच्या टाकून घेणार आहे. मी 2-3च लाल मिरच्या घेतलेल्या आहेत. त्यानंतर 2-3 पाकळ्या लसणाच्या टाकलेल्या आहेत. आणि इथे 3-4 लवंग आणि 3 ते 4 काळी मिरी घेतलेली आहे. तर मी याची एक शिट्टी करून घेणार आहे. हे बघा, किती छान अशी वाफ बसलेली आहेत. तर याच्यामध्ये मी एक थेंबसुद्धा पाणी टाकलेलं नाही आहे. आणि याची वरची साल ही काढून घेणार आहे. खूप गरम असल्यामुळे लवकरात लवकर साल निघत आहे. थंड झाल्यानंतर साल लवकर निघणार नाही, त्यामुळे मी गरमच याच्यामध्ये साल काढून घेतली. आता मी हे वाफवलेले टमाटे मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घेणार आहे. त्याच्यामध्ये मी 3 ते 4 चम्मच साखर टाकणार आहे. तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही गूळ पण टाकू शकतात. तर मी इथे साखरेचा वापर केलेला आहे. तर हे बघा, मी मस्त असं बारीक वाटून घेतलेलं आहे आणि खूप छान असा आपला टोमॅटो सॉस झालेला आहे. तर अशाच पद्धतीने तुम्ही टोमॅटो सॉस बनवू शकतात. मी थोडं चवीनुसार त्यामध्ये मीठ कालवत आहे आणि तो परत एकदा थोडं मिक्सरमधून फिरून घेणार आहे. मस्त गरम गरम असा आपला घरगुती सॉस तयार झालेला आहे. खायलाही खूप छान लागतो. गरमागरम सॉस आणि गरमागरम वडे अशी आपली छान अशी रेसिपी झालेली आहे मेथीच्या भाजीची. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करा. तर ही रेसिपी एकदा नक्की बनवून बघा.